तर सुनेत्रा पवार या थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी काही वेळापूर्वीच घेतलेली आहे आणि त्यानंतर ते आता देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। देवगिरीवर अनेक नेत्यांची रीघ हाता लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्या बारामतीमध्ये दाखल होतील। दरम्यान सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण पाहूया। पवारांच्या अजितदादांच्या परिवाराने घेतलेला निर्णय, त्यांच्या पक्षाचा निर्णय, महायुतीतल्या घटक पक्षांची संमती, या सगळ्यानंतर आता सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची। अजितदादांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाचं काम सातत्याने केलं तसंच काम सुद्धा करतील, त्यांच्या माध्यमातून हो अशी कामना मी व्यक्त करतो। भावना बहुत दुखद घटना थी, अभी उसमें से हम संभल नहीं पाए। तो आज आपने एनसीपी के दोनों धड़ों को देखा है, आप बताइए विलय को लेकर बातचीत हुई, आपकी क्या इच्छा है? आप मुझे कुछ नहीं, आज जो अभी चर्चा होगी ना। आज सुमित्रा जी ने शपथ ली है, आगे किस तरह की देखने, कहीं ना कहीं लगता है जो दादा ने जो एक बैरियर रखा है उसको बैरियर को पूरा कर पाएंगी सुमित्रा जी, आपको लग रहा है? ठीक करेंगे। इमॅजिनही केलं नव्हतं की हा दिवस बघायला मिळेल। उलट आम्हाला सगळ्यांना वाटायचं की मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, ही आमची कार्यकर्त्यांची इच्छा होती। दादांची जागा तर कोण घेऊ शकत नाही, आमच्या आयुष्यामध्येही नाही, पक्षामध्येही नाही, महाराष्ट्रातही नाही। पण आज वहिनींनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न असतील, पक्ष दादांनी कुटुंब म्हणून पक्षाला सुद्धा संबोधित केलं त्यासाठी घेतलेला निर्णय असेल। लोकांची सांत्वन करतील, लोक येऊन भेटतील, त्यांना भेटतील आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतील। त्यातून निश्चितपणे दादांचा जो स्वभाव आहे, दादांचं जे काम आहे ते काम जनतेमध्ये पोहोचवण्यासाठी इट्स अ मतलब पूरे महाराष्ट्र के लिए, स्पेशली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए फिर से एक हिस्ट्री क्रिएट करने के लिए, क्योंकि हमारे पास पहले कभी महिला उप मुख्यमंत्री पद नहीं आया किसी के, मतलब महाराष्ट्र में पहली महिला डीसीएम होने के लिए और हिस्ट्री बनाने के लिए हम सबको ऐसा लग रहा है कि एक प्राउड मोमेंट है, क्योंकि हमने देखा है वही लगातार सोशल वर्क में महिलाओं के लिए, युवकों के लिए बहुत काम किया करती थी। अब उसका जो बेनिफिट है पूरे महाराष्ट्र को देखने मिलेगा। एक तरह से महिला उप मुख्यमंत्री जो बनाया गया है अजित दादा को, ये श्रद्धांजलि एक तरह से अर्पित की गई, क्या लगता है? हम उसको उसी तरीके से एक पॉजिटिव अप्रोच लेके देख रहे हैं और उसके बाद जो उनका एक रोल रहेगा वो सिर्फ और सिर्फ पार्टी से लिमिटेड नहीं रहेगा, पूरे महाराष्ट्र में फैल के वो काम करेंगे और जिस तरीके से उन्होंने बारामती का एक मॉडल बनाया था उसी तरीके से मॉडल हम देखेंगे पूरे महाराष्ट्र में बनेगा। लेकिन मुख्यमंत्री म्हणून अत्यंत सगळा हा दुःखाचा काळ चालू आहे। ही आमच्या दृष्टिकोनातून काही आनंदाची आणि किंवा आनंद वाटेल अशी काही आजचा शपथविधी सोहळा सांगण्याचं काही कारण नाही। मला असं वाटतं की पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या ज्या चर्चा होत्या त्या थांबल्या म्हणायच्या का सर? चर्चा आज नाही, पण एकत्रित येण्याच्या बाबतीत आज शरद पवारांनी बोललेलं आहेत, या चर्चा थांबल्या म्हणायच्या का? या सगळ्या गोष्टींची चर्चा आता पुढच्या येणाऱ्या काळातच कदाचित झाली तर होईल, परंतु आज त्या विषयाची आम्हाला चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही। म्हणजे या चर्चा इथून पुढे होणार नाहीत असं म्हणायचं? या चर्चा कधी होतील, काय होतील, हा वर्किंग पार्टी कमिटीचा प्रश्न येतो, त्यामुळे विलिनीकरण हा विषय आज तरी